ओके. सो गिट रिलेटेड ऑलमोस्ट ज्या आवश्यक कमांड्स आहेत त्या सगळ्या झालेल्या आहेत, जे कन्सेप्ट आहेत ते सगळे आपले झालेले आहेत. आता आपल्याला काय बघायचं आहे, तर गिटहब वर काम कसं करतात. गिटहब वर आपण आत्ताच बघितलंय काय, की पुल रिक्वेस्ट कशी रेज करायची है ना. पुल रिक्वेस्ट कसं रेज करायचं ते आपण आत्ताच बघितलेलं आहे. तर यामध्ये आणखी काय काय होईल ते बघून घेऊ. तर सर्वात आधी ब्रांचेस कुठे असणार, इथे. कळलंय तुम्हाला. इथून सुद्धा तुम्ही ब्रांच क्रिएट करू शकता. हिअर न्यू ब्रांच, यू कॅन गो अँड क्रिएट युअर न्यू ब्रांच हिअर. मग त्या ब्रांचला तुम्ही तुमच्या सिस्टम मध्ये काय करणार, जेव्हा पुल करणार, पुल बघा, पुल आणि फेच. आता दुसरा ऑप्शन आहे कोणतं, फेच. आता फेच ऑप्शनचं तुमचं प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे. कळलं. आता इथे मी जेव्हा ब्रांच क्रिएट करतोय आणि हे ब्रांचिंग पूर्ण तुमच्या लोकल मध्ये जर कॅप्चर करायचे असेल, तर तुम्ही काय यूज करणार, फेच यूज करणार. प्रॅक्टिकली तुम्ही करणार. ठीक आहे. कळलं का. हा. ओके. सो याने तुम्ही एक न्यू ब्रांच क्रिएट करणार. इवन इफ यू वॉन्ट टू डिलीट एनी ऑफ ब्रांच, ते पण तुम्हाला इथे करता येईल. प्रॉपरली ऍक्टिव्हिटी काय आहे, कसं आहे, रिनेम करायचं असेल तर रिनेम सुद्धा करता येईल. ते तुमच्यावर प्रश्न आहे. देन युअर्स ऍक्टिव्ह स्टेल ऑल आहे, ओव्हरव्ह्यू आहे ऍक्च्युली यामध्ये, जे तुम्ही करू शकता. ओके. देन ऍड फाईल, हे दोन ऑप्शन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. इथे क्रिएट करू शकता फाईल, अपलोड सुद्धा करू शकता डायरेक्टली ड्रॅग अँड ड्रॉप. नेक्स्ट हा कोडचा सेक्शन माहिती आहे. कोडच्या सेक्शन मध्ये काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत. HTTPS मीन्स काय, कशासाठी यूज करतो आपण, कशासाठी आपण यूज कशासाठी केला. येस. या रिपॉझिटरीला जर तुम्ही तुमच्या सिस्टम मध्ये क्लोन करायचं असेल, यावर काम कधी करणार आपण, आपल्या सिस्टम वरनं जेव्हा क्लोन करणार. करेक्ट. तर क्लोन करण्यासाठी काय पाहिजे, URL लागेल. तर HTTP URL इथे दिलेला आहे. वन मोर ऑप्शन अवेलेबल आहे काय, SSH. आता SSH चा कन्सेप्ट माहिती आहे का तुम्हाला, काय करतो आपण SSH म्हणजे. हा, रिमोट एक्सेस घेतो आपण. करेक्ट. तर या रिपॉझिटरीला आपण ऍज अ SSH आपण आपल्या सिस्टम मध्ये कॅप्चर करू शकतो. कळलं का. हा, SSH थ्रू. बट आता ते SSH ऑप्शन दिलं आहे, URL पण दिलं आहे, तर कमांड कशी चालवणार आपण, SSH आणि सिंपल URL. करेक्ट ना. हा. बट आता SSH साठी रिक्वायर्ड गोष्टी कोणत्या असतात, की पेअर. तर इथे असं काय करावं लागेल, की पेअर ऍड करावी लागेल. कोणती की असेल इथे ऍड करावी लागेल, इथे कोणती की ऍड करावी लागेल गिटहब इथं मध्ये. पासवर्ड सेट करावा लागतो आणि त्याचं जे टोकन भेटतं ना, ते टोकन पण सेट करावं लागतं. येस. कोणती की असते इथे, जर SSH कीज आहेत आपल्याकडे पब्लिक आणि प्रायव्हेट, तर कोणती की आपल्याला गिटहब मध्ये द्यावी लागेल. हा, कोणी पब्लिक म्हणताय, कोणी प्रायव्हेट म्हणताय, एक मत नाही आहे का कुणाचं. तर इथे आपल्याला पब्लिक की टाकावी लागेल, कारण हे काय आहे, हे सर्व्हर आहे. आपला लॅपटॉप काय आहे, आपला लॅपटॉप काय आहे, युजर. आणि दिस वन सर्व्हर. तर युजर काय करणार, सर्व्हरचा ऍक्सेस घेणार गिटहबचा. इथे आपल्याला आता SSH की ऍड करायची आहे, तर कशी करणार, इथे येणार, सेटिंग्स मध्ये जाणार, और प्रेफरन्स मध्ये जायचं. सेटिंग्स, ठीक आहे, चला सेटिंग्स मध्ये बघू काय अवेलेबल आहे. सेटिंग्स मध्ये लेफ्ट हँड साइडला बघा, एवढे सारे ऑप्शन्स अवेलेबल आहे. ठीक आहे. इवन तुमचा प्रोफाईल तुम्ही इथे मॅनेज करू शकता, प्रोफाईलला अपडेट करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट इथे बघा, SSH चा ऑप्शन अवेलेबल आहे अवेलेबल. आणि हा बोलतोय तुम्हाला की ऍड करा न्यू SSH की. तर कुठे जर तुम्ही डायरेक्टली क्लोन करू शकत नाही आहे, SSH ची रिक्वायरमेंट आहे, तर SSH साठी तुम्हाला इथे काय करावं लागेल, एक न्यू की ऍड करावी लागेल तुमची
पब्लिक की आणि प्रायव्हेट की तुमच्या लॅपटॉपमध्ये आहेच, तर तुम्ही इझिली ऍक्सेस करू शकाल. आलं लक्षात एवढं? गुड. हा, वन मोर. जेव्हा तुम्ही पुश करणार, जर क्लोन केलं तुम्ही तर ओके, व्हेरी गुड, बट पुश करताना इश्यू येऊ शकतो. तुमचं पुश होणार नाही, तो तुम्हाला ऑथेंटिकेट करायला सांगेल. गिटहब काय सांगेल, किंवा गिटहब किंवा गिटलॅब जे पण तुम्ही यूज करणार, तो तुम्हाला ऑथेंटिकेट करायला सांगेल. तर ऑथेंटिकेशन साठी दोन वेज असणार, एक तर तुमचा पासवर्ड, बट पासवर्डने ते ऍक्सेस होणार नाही, ऑथेंटिकेट होणार नाही. तर ऑप्शन काय आहे, तर इथे एक टोकन जनरेट करावी लागते. डेव्हलपर ऑप्शन, डेव्हलपर सेटिंग दिसते. इथे आल्यानंतर गिटहब पर्सनल एक्सेस टोकन, पर्सनल एक्सेस टोकन, या टोकनला तुम्हाला ऍज अ पासवर्ड यूज करायचं असतं. माझ्याकडे एक अवेलेबल आहे, पुश फ्रॉम रिमोट, दिसतंय इथे. हा, हे मी याच्यासाठीच केली आहे की का, मी पुश करू शकलो पाहिजे. आलं लक्षात? काय कन्फ्युजन? ही टोकन जर तुमचं पुश होत नाहीये इथे रिमोट रेपॉझिटरी मध्ये आणि ऑथेंटिकेशन मागतोय, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, ही टोकन जनरेट करावी लागेल आणि ऍज अ पासवर्ड यूज करावी लागेल. क्लिअर? कन्फ्युजन आहे काही? नाही ना? ठीक आहे, समोर जायचं. ओके. ओके, तर इथे आणखी ऑप्शन्स अवेलेबल आहे. यामध्ये जे काही तुम्ही करताय त्यामध्ये तुमचे लॉग्स तुम्ही इथे बघू शकता. आणखी रिपॉझिटरी रिलेटेड जर तुम्हाला काही सेटअप करायचे असेल तर ते तुम्हाला इथे करता येईल, की बाबा इथे चेंज करायचं असेल, मेन असायला पाहिजे की काय असायला पाहिजे. आता जेव्हा आपण एक न्यू रिपॉझिटरी क्रिएट केली, तर ब्रांच कोणती क्रिएट झाली ऑटोमॅटिक? मेन. तर तुम्हाला दुसरं नाव द्यायचं असेल, मास्टर ऑटोमॅटिकली क्रिएट करायची असेल, तर इथे ते त्याला डिफॉल्ट मध्ये करून ठेवायचं. कळतंय का? हे डिफॉल्ट सेटिंग मेन आहे म्हणून मेन क्रिएट झाली आहे. जर तुम्ही दुसरं नाव दिलं तर दुसरं क्रिएट होईल. कळलं? हा. देन इथे कुठल्या कुठल्या रेपॉझिटरीज आहे तुमच्याकडे पूर्ण इथे तुम्हाला दिसेल, आणि त्यामध्ये किती लोक काम करतायत ते पण दिसेल. कोलॅबोरेटर्स मीन्स जर तुम्ही शेअर केली असेल आणि त्यामध्ये कोण काम करताय, तुमचे कलिग्स वगैरे असू शकतात, ते सुद्धा. तर भरपूर सारे इथे दिसेल रेपॉझिटरीज. हा, जर एखादी रेपॉझिटरी डिलीट करायची असेल तर काय करणार? एखादी रेपॉझिटरी डिलीट करायची आहे तर काय करणार? बोलो. रेपॉझिटरी डिलीट करायसाठी इथे आता एक सेटिंग दिसेल. हा दिसतोय सेटिंग? हा, या सेटिंग मध्ये यायचं आहे. कोणत्या रेपॉझिटरी, रेपॉझिटरी रिलेटेड सेटिंग ओपन झाली आहे इथे. हा, रेपॉझिटरीचे एकदम खाली जायचं, इकडे इकडे एकदम एकदम खाली, आणि इथे दिसेल काही चेंजेस. डेंजर झोन, हा कोणता झोन आहे? डेंजर झोन. बिफोर यू बिफोर क्लिकिंग हिअर, जस्ट थिंक ट्वाइस. कळलं? इथे क्लिक करायच्या आधी दोनदा विचार करायचा. काय म्हणताय? डिसेबल ब्रांच प्रोटेक्शन, चेक विजिबिलिटी, ट्रान्सफर, आर्काइव दिस रेपॉझिटरी and डिलीट दिस रेपॉझिटरी. जर काम नसेल आणि कधीतरी आवश्यकता येईल तर आर्काइव करून ठेवायचं, नाहीतर यू कॅन डिलीट दिस. तर तुमच्याकडे जर हा क्वेश्चन असेल की सर क्रिएट तर केली, डिलीट करायचं ऑप्शन कुठेच भेटलं नाही, इथे अवेलेबल असेल. बट चुकूनही आमच्या रिपॉझिटरीज डिलीट करू नका जर तुम्हाला एक्सेस असेल तर. क्लिअर आहे? काय कन्फ्युजन? नाही? ठीक आहे. ओके, तर कोडवाला ऑप्शन आपण बघितलेला आहे. देन इश्यूज. आता हा इश्यू काय असतो, जसं की मी आता काय म्हटलं तुम्हाला की मल्टिपल लोक काम करतात, है ना. होऊ शकते एखादा व्यक्ती तुमच्या कोड मध्ये काहीतरी डाउट्स काढेल. क्लिअर आहे?
तुमच्या तुम्ही जो काही कोड लिहिला असणार आहे त्यामध्ये काय होईल, काहीतरी इश्यूज काढणार तो. आणि इश्यूज तुम्हाला माहिती आहे का, अजून माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती आहे. तर ते इश्यूज तो काय करतो, इश्यू रेज करतो. आणि देन त्यानंतर तुम्हाला काय दिसणार इथे, इश्यू दिसणार की कोणत्या रेपॉझिटरी मध्ये कुठल्या लाईन्स मध्ये प्रॉब्लेम आहे आणि कोणी आयडेंटिफाय केलंय ते. जसं मी काही काम केलंय माझ्या तिथे त्या कॉन्फिगरेशन फाईल मध्ये काही प्रॉब्लेम आहे, ओके, आणि ते कोणी आयडेंटिफाय केलंय, लेट्स कन्सिडर करा चेत काय आपलं नाव, चैतन्यनी आयडेंटिफाय केलं. हा, चैतन्य काय करणार, इश्यू रेज करणार आणि तो मग मला दिसणार की बाबा माझ्या एका कोड मध्ये तो इश्यू आहे, तो तुम्ही फिक्स करा. कोण सांगणार मला, चैतन्य सांगणार. आणि ते मी कुठे बघू शकणार, इथे बघू शकणार. ठीक आहे. जर न्यू इश्यू क्रिएट करायचं झालं तर काय होईल बघा, टायटल कुणाला असाइन करायचं आहे ते, अँड देन जस्ट क्रिएट इट. ओके, ठीक आहे. असाइन टू मी, क्रिएट बाय मी, क्रिएटेड बाय मी आहे तिथे ऑप्शन्स अवेलेबल. जेव्हा तुम्ही आणखी इन डेप्थ मध्ये जाणार, म्हणजे ऍक्च्युली जेव्हा स्टार्ट करणार तेव्हा तुम्हाला क्लिअर राहील. पुल रिक्वेस्ट आपण आत्ताच बघितलं काय असतंय. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे की इथे करतो काय आपण, एका ब्रांच मधला डेटा दुसऱ्या ब्रांच मध्ये म्हणजेच मेन ब्रांच मध्ये जर मर्ज करायचं असेल तर सर्वात आधी काय करावं लागेल, पुल रिक्वेस्ट रेज करावी लागेल. राईट. तर येस, तुम्ही इथून डायरेक्टली क्रिएट करू शकता पुल रिक्वेस्ट. कुठून कोणत्या ब्रांच मध्ये व्हायला पाहिजे ते इथे सिलेक्ट करायचं. मेन ब्रांच आहे, अच्छा एक डेमो ब्रांच पण आहे 9 मध्ये. ठीक आहे. तर मेन ब्रांच मध्ये कुठल्या ब्रांच मधून व्हायला पाहिजे, डेमो मधून व्हायला पाहिजे. तर डेमो इथे सिलेक्ट करणार. जर काही चेंजेस असेल तर तो तुम्हाला सांगेल की हा तुम्ही करू शकता मर्ज रिक्वेस्ट. बट चेंजेसच नाहीये तर तो काय म्हणतो, देर इज नथिंग, इजंट एनिथिंग टू कम्पेअर. काही चेंजेसच नाहीये त्यासाठी. समजलं? जर चेंजेस असेल तर तो तुम्हाला दाखवेल आणि कम्पेअर क्रिएट करायला ऑप्शन देईल. ओके, नेक्स्ट ऍक्शन वाला ऑप्शन काय आहे? ऍक्शन वाला ऑप्शन हा तुमचा CI/CD माहिती आहे तुम्हाला, त्यासाठी ऑप्शन आहे. याला म्हणतात गिटहब ऍक्शन. काय म्हणतात, गिटहब ऍक्शन. अजून याची पॉप्युलॅरिटी तेवढी नाही आहे जेवढी पाहिजे, बट हा यूज होतो भरपूर ठिकाणी फॉर CI/CD. कळलं लक्षात? जेव्हा CI/CD चा कन्सेप्ट आपण बघणार तेव्हा तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. आणि आपण जेनकिंग्स बघणार आहोत CI/CD मध्ये. ओके. हा, तर इथे इंटिग्रेशन्स असतात भरपूर सारे, डॉकर, कुबरनेटिस, वेगवेगळे इंटिग्रेशन्स तुम्ही करू शकता. तर हा CI/CD चा पार्ट आहे. आपण काय बघणार आहोत, जेनकिंग्स बघणार आहोत. तर आपल्याला इथे आता काम करायची गरज नाहीये. देन प्रोजेक्ट्स. तर प्रोजेक्ट्स मध्ये काय असणार, प्रोजेक्ट्स मध्ये हे तुमच्या ऑर्गनायझेशन लेवलवर किंवा तुम्हाला पण इथे जर नवीन प्रोजेक्ट क्रिएट करायचा असेल, त्यामध्ये काही लोकांना ऍड करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. देन त्याला त्याचा रोड मॅप तुम्हाला सेट करता येईल. त्यामध्ये काही स्ट्रक्चर क्रिएट करायचं असेल तर ते तुम्हाला इथे क्रिएट करता येईल प्रॉपरली ट्रॅकिंग करण्यासाठी. तर ते ऑर्गनायझेशन लेवलवर जेव्हा तुम्ही बघणार इझिली समजून जाईल. तर या पद्धतीने इथे असं ट्रॅक केलं जातं. एक लाईक हे असतं ना, बोर्ड, स्टिकी बोर्ड, त्यासारखं. विकी पेजेस,
विकी मध्ये काय असेल? क्रिएट द फर्स्ट पेज. म्हणजेच या रेपॉझिटरी मध्ये जर तुम्हाला काही पेजेस यामध्ये जे काही काम होत आहे त्या रिलेटेड जर काही डेटा ऍड करायचा असेल, इन्फॉर्मेशन ऍड करायची असेल, तर ते तुम्ही इथे पेजेस क्रिएट करू शकता. कळलं का? सिक्युरिटी अँड क्वालिटी, तर हे सिक्युरिटी रिलेटेड काम आहे. यामध्ये अजून आपल्याला काही छेडछाड करण्याची गरज नाहीये. जेव्हा जेव्हा आवश्यक असेल तेव्हा तेव्हा तुम्ही ते लर्न करणार. इनसाइट्स, इनसाइट्स मध्ये जस्ट तुम्ही सिंपल मॉनिटरिंग करू शकता. इनसाइट्स म्हणजे काय? इनसाइट मध्ये काय होत आहे? सिंपल सर, तुम्ही मॉनिटरिंग करताय की ऍक्च्युली काय किती केलंय. तर इथे तुम्हाला दिसेल ही ब्रांच तर आपल्याला नाही चेक करायची, आपल्याला आत्ताची ब्रांच चेक करायची आपली. इनसाइट्स, बघा आपण एक मर्ज रिक्वेस्ट रेज केलेली आहे, है ना? तर इथे मर्ज रिक्वेस्ट एक झालेली आहे. ओपन मध्ये आहे का काही? नाही. क्लोज इश्यूज नाही. न्यू इश्यूज नाही. कमिट्स, टॉप कमिटर इथे दिलेला आहे. टॉप कमिटर माझं छोटस आयकॉन दिलेलं आहे इथे, ठीक आहे? तर कोण कसं काम करतंय, कमिट्स किती आहे, इश्यूज किती आहे, हे सगळं तुम्ही इथे मॉनिटर करू शकता इनसाइट्स मध्ये. कॉन्ट्रीब्युटर कोण कोण आहेत, कम्युनिटी मधले कोण प्रॉब्लेम्स आहेत का, किंवा कोड फ्रिक्वेन्सी काय आहे, कमिट्स किती आहेत, हा एक प्रकारे तुमचा मॉनिटरिंगचा कन्सेप्ट आहे. कशामध्ये? गिटहबच्या आतमधला. कोणत्या महिन्यामध्ये किती कमिट झालेले आहे ते पण दिसतंय बघा. ओके. सो you just simply, it's nothing but what for monitoring. आणि सेटिंगचा ऑप्शन तर आता आपण बघितलेच आहे, बघितलंय ना? हा. आणखी इकडे काय असेल प्रोफाईलवर, तर स्टेटस तुम्ही सेट करू शकता. तुम्ही ऑनलाईन आहात, ऑफलाईन आहात, की आउट ऑफ ऑफिस आहात, ते तुम्हाला इथे सेट करता येईल. प्रोफाईल तुमचं चेंज करता येईल. रेपॉझिटरी किती आहे ते तुम्हाला इथे बघता येईल. जर तुम्हाला एखाद्या रेपॉझिटरीला तुम्ही स्टार करून ठेवलं असेल, म्हणजे बुकमार्क करून ठेवलं असेल, तर तुम्हाला इथे ते पण चेक करता येईल. ओके. बुकमार्क कसं करतो आपण? जर एक रेपॉझिटरी आहे तर इथे दिसते तुम्हाला स्टार. काय दिसतंय? स्टार. तो दिस वन इज नथिंग बट व्हॉट? अ बुकमार्क ऑप्शन. नेक्स्ट, जर तुम्हाला पिन करून ठेवायचं असेल तर माहिती आहे तुम्हाला पिन ऑप्शन काय असतो? एकदम टॉपला दिसेल ते, राईट? नेक्स्ट, वॉच. जर ऍट अ टाइम तुमची ही रिपॉझिटरी भरपूर लोकांच्या लॅपटॉप मध्ये ओपन असेल, तर तिकडे इथे तुम्हाला तो काउंट दिसेल. ओके. हा. नेक्स्ट, या साईडचा हा कोणता ऑप्शन आहे सर? फोर्क ऑप्शन. इम्पॉर्टंट आहे हा. फोर्क ऑप्शन. लेट्स कन्सिडर करा, ही तर रिपॉझिटरी मी क्रिएट केली आहे. कोणी क्रिएट केली आहे? मी स्वतः क्रिएट केली आहे. बट एखादी रिपॉझिटरी एखाद्या कुठल्या तरी दुसऱ्याच पर्सनने क्रिएट केली आहे. तर हा सर्च बॉक्स बॉक्स दिसतोय. या सर्च बॉक्स मध्ये तुम्ही ऑल ओव्हर ग्लोबल कुठल्या पण रिपॉझिटरी अवेलेबल असेल त्या तुम्ही सर्च करू शकता. काय करता येईल सर्च? सांगा. जावा प्रोजेक्ट और समथिंग. जावा प्रोजेक्ट सर्च करतोय, बघू काही मिळतं का आपल्याला. बघा, सर्च ऑप्शन मध्ये जेव्हा सर्च करतोय तर जावा स्क्रिप्ट बेसिक, जावाच्या नावावर जे पण प्रोजेक्ट असेल ते सगळे इथे अवेलेबल झाले आहेत रिपॉझिटरीज. ह्या मी केलंय का? नाही. पूर्ण ग्लोबल मध्ये भरपूर साऱ्या लोकांनी क्रिएट केलेले आहेत. कोड, जावा कोड 136 मिलियन कोड तुम्हाला इथे सापडतंय. अँड देन रिपॉझिटरी 532K रिपॉझिटरीज अवेलेबल आहेत. इश्यूज किती फाइंड आउट केले आहेत लोकांनी बघा, 1.1 मिलियन इश्यूज फाइंड आउट केलेले आहेत. ठीक आहे. पुल रिक्वेस्ट किती रेज झाल्या आहेत? त्याच्यापेक्षा भरपूर साऱ्या जास्त, 3.8 मिलियन पुल रिक्वेस्टेस रेज केलेले आहेत. तर हे तुम्हाला इथे बघता येईल. हे पूर्ण ग्लोबली जावा रिलेटेड इन्फॉर्मेशन देत आहे. म्हणजेच
आपण जे सर्च केलं त्या रिलेटेड जावा प्रोजेक्ट सर्च केलं ना आपण, तर त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे जे ग्लोबल आहे. भरपूर प्रायव्हेट पण असणार, ती इन्फॉर्मेशन आपल्याला इथे दिसणार नाहीये. हा, तर तो फोर्क ऑप्शन कसं काम करतो, आता हाच एक घेऊ. कोणी क्रिएट केलाय? जॉन स्मिल्गा. ओके, त्याचा हा प्रोजेक्ट आहे. कधी केलेला आहे हे आपल्याला अजून माहिती नाही. 5 years ago, 6 years ago असं दाखवत आहे. ठीक आहे, आपल्याला काय बघायचं आहे? फोर्क. तर इथे ऑप्शन बघा आता, वॉच किती आहे? 116. जे भरपूर लोकांनी याला ऑब्झर्व केलंय किंवा बघितलंय किंवा त्याच्यावर काम केलंय. नेक्स्ट स्टार बघा 3.9. आणि फोर्क, व्हॉट इज दिस फोर्क ऍक्च्युली, तेच बघायचं आपल्याला. हा, तेच तर सांगतोय बघ, फोर्क ऑप्शन तेच तर सांगतोय मी. आता ही रेपोजिटरी कोणाची आहे? जावाची नाही रे, ह्या माणसाची, या पर्सनची. हा, जावा तिथं कोड आहे ठीक आहे. हा, बट त्यांनी क्रिएट केली आहे ना, आपली आहे का? नाही, बट आपल्याला पाहिजे, तर आपण काय यूज करणार? फोर्क. आणि हा फोर्क ऑप्शन काय करेल? ही जी रेपॉझिटरी आहे त्याने क्रिएट केलेली रेपॉझिटरी आपल्या गिटहब मध्ये ऍड करू शकतो आपण, आपल्या गिटहब अकाउंट मध्ये ऍड करू शकतो. तर काय म्हणतोय आपण, नाव तुम्हाला दुसरं द्यायचं आहे, चेंज करायचं आहे, ते येऊ शकता. डिस्क्रिप्शन, कॉपी द मास्टर ब्रांच ओनली, नाही मला जे पण ब्रांच असेल सगळ्या पाहिजे. अनचेक करतोय मी याला, अँड देन क्रिएट फोर्क करतोय. क्रिएट फोर्क केल्यानंतर काय होईल? ही त्याने जे क्रिएट केलेली रेपॉझिटरी आहे माझ्या गिटहब अकाउंट मध्ये ऍड होईल. आता मी काम करू शकतो याच्यात, आता मी ओनर आहे याचा. ओके, आता मी इथे वाटेल ते काम करू शकतो. त्याने क्रिएट केलेली रेपॉझिटरी त्याच्याजवळ आहे, बट फोर्क म्हणजेच एक टाइप ऑफ क्लोन आहे, एक टाइप ऑफ क्लोन, बट गिटहब टू गिटहब, गिटहब टू गिटहब क्लोन. आता इथे तुम्ही कुठलेही काम करा, त्याच्या ओरिजिनल याच्यावर इफेक्ट होणार नाही. अफेक्ट कधी होणार? अफेक्ट होणार तर नाहीच आहे. ठीक आहे, तर आपल्याला इथून मर्ज रिक्वेस्ट पाठवावी लागेल कुणाला? त्या माणसाला, की भाई बघ मी चेंजेस केलेले आहेत, चेक कर, आणि जर तुला पटलं तर मर्ज कर. पुल रिक्वेस्ट. कळलं का? हा. आणि त्याने जर काही तिकडे चेंज केलेत त्याच्या ओरिजिनल रिपॉझिटरी मध्ये, आणि आपल्याकडे अजून ते आले नाही आहेत, तर इथे सिंक वाला ऑप्शन असतो. काय असतो? सिंक फोर्क, म्हणजे त्याचे चेंजेस इकडे कॅप्चर होऊन जाईल. कळलं? फोर्किंग काय असेल, फोर्क काय असते, समजलं? गुड. Okay, if you want to contribute, click on the contribute. This branch is not ahead of the upstream. तर तुम्ही इथे नवीन ब्रांच क्रिएट करू शकता, तुमचे चेंजेस अप्लाय करू शकता, अँड देन त्या पर्सनला, जॉनला एक रिक्वेस्ट पाठवू शकता, पुल रिक्वेस्ट. अंडरस्टूड? तर फोर्क समजलं? हा, आता आता तुम्ही माझ्या रेपॉझिटरीला फोर्क करू शकता, चेंजेस करू शकता, तुमची ब्रांच क्रिएट करू शकता, है ना? तर तेच करायचं आता. तुमची ब्रांच क्रिएट करणार, पुल रिक्वेस्ट रेस करणार. कुणाला? मला. ओके, देखते हैं किसका किसका रिक्वेस्ट आएगा. जिसका आएगा उसने प्रॅक्टिस किया. तिथे डॉक्युमेंट बनवायचं. काय बनवायचं? डॉक्युमेंट, की तुम्ही काय प्रॅक्टिस करताय, आजच्या डेटला तुम्ही काय प्रॅक्टिस करताय, म्हणजे माझं लक्ष राहील, मी बघीन तर रे, मी बघणार ना की तुम्ही तुमची काय प्रॅक्टिस केलेली आहे, मग मी त्यावर क्वेश्चन करणार, तर ते तुम्हाला येणार, प्रॅक्टिस चांगली होईल तुमची. ओके, ओव्हरऑल समजलंय आता? काय कन्फ्युजन वाटतंय का? म्हणजे तुम्ही आता यूज टू होणार याच्यात गिटहब सोबत, सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, समजलेले आहेत. व्हेरी गुड. आता हा प्लस साइन काय आहे? इथे काय दिसतंय? हे इमर्सिव्ह चार्ट इन स्पेस. ओके, हे कोड को पायलट वाला आहे. तर गिटहब मध्ये तुम्ही को पायलट पण यूज करू शकता, ऍड झालेलं आहे.
डाउनलोड फॉर काहीतरी आहे सेटिंग्स अगेन इथे डिफरंट सेटिंग आहे का ही नाही ही को पायलट सेटिंग आहे ही कशाची सेटिंग आहे युअर ए आय पार्टनर प्रोग्राम पेअर प्रोग्राम तर हे को पायलट वाली सेटिंग आहे तुम्हाला इथे करता येईल इनेबल आहे ऑलरेडी यूज करायचा इथल्या इथे तो तुम्हाला सजेशन देणार तुमचे इश्यू रिझॉल्व्ह करायला हेल्प करणार को पायलट ओके नेक्स्ट न्यू इश्यूज न्यू रेपॉझिटरी इम्पोर्ट रेपॉझिटरीचा ऑप्शन काय इम्पोर्ट रेपॉझिटरी मीन्स आता जसं आपण गिटहबवर काम करतोय बट आपली पुराणी रेपॉझिटरी असेल गिटलॅब वर करेक्ट आहे किंवा दुसऱ्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर आणि तिथून रेपॉझिटरी आपल्याला गिटहबवर मर्ज करायची आहे किंवा ट्रान्सफर करायची आहे तर तेव्हा तुम्ही काय करणार येस ठीक आहे बाकी ऑप्शन्स इथे एक्सप्लोर करून बघा हे काय आहे ऑल पुल रिक्वेस्ट इथे पण ऑप्शन दिलेलं आहे ऑल रेपॉझिटरीज इथे पण ऑप्शन दिलेलं आहे छोटे छोटे ऑप्शन्स आहेत हे all pull request all merge all repositories and then all you have no unread notification this one is notification option बाकी तुम्हाला सगळ्याच गोष्टी समजलेल्या आहेत क्लिअर गुड आणि असा असेल तुमचा डॅशबोर्ड छानशी फोटो टाकायची माझ्यासारखी ओके आणि एक एक नोट बनवायचा इथे एक पेज बनवायचा जो तुमचं प्रोफाईल डिस्प्ले करेल मी तर नाही बनवलं बट तुम्ही बनवा ठीक आहे सिमिलरली गिटलॅब आता हा आहे गिटलॅब कशासारखं आहे गिटहब गिटलॅब सारखंच आहे इथे बट इथे काय म्हणतात गिटहब मध्ये रेपॉझिटरीज म्हणतात है ना बट गिटलॅब मध्ये तुम्ही काय बघणार प्रोजेक्ट गिटलॅब मध्ये तुम्ही काय म्हणणार प्रोजेक्ट्स ठीक आहे हा प्लसचा साईन दिसतोय हा प्लसचा साईन इथे क्लिक करा न्यू प्रोजेक्ट और स्लॅश मध्ये रेपॉझिटरी लिहिलाय बट इथे ऍक्च्युली प्रोजेक्ट म्हणतात मग याला ठीक आहे ओके सो तुम्ही इथून रेपॉझिटरी क्रिएट करणार देन न्यू ग्रुप क्रिएट करायचा आहे स्निपेट मीन्स छोटासा पार्ट अगेन इथे पण सेम ऑप्शन आहे वर्क आयटम्स असाइन्ड वर्क आयटम्स मीन्स तुम्हाला दिलेलं काम तुमच्या मॅनेजरनी वगैरे मर्ज रिक्वेस्ट आता इथे काय दिलेलं आहे मर्ज रिक्वेस्ट दिलेलं आहे आणि गिटहब मध्ये काय दिलेलं आहे पुल रिक्वेस्ट नावं वेगळी आहेत बट काम कोणतं आहे सेम आहे कन्फ्युज व्हायचं नाही ओके तर या पद्धतीची तुमची एखादी रेपॉझिटरी आहे कन्सिडर करा आणि या रेपॉझिटरी मध्ये माझे डॉक्युमेंट्स आहेत डॉक्युमेंट्स कोणते जे तुम्हाला शिकवायचं आहे तर आता तुम्हाला सांगतो रीडमी डॉट एम डी काय असते रीडमी डॉट एम डी तर रीडमी डॉट एम डी हा ऍक्च्युली तुमचा डॉक्युमेंट असेल यामध्ये कशा पद्धतीने लिहायचं त्याचा सिंटॅक्स तुम्हाला ऑल ओव्हर कुठे पण मिळेल कन्फ्युज व्हायचं नाही बट हा ऍक्च्युली असेल तुमचा डॉक्युमेंट एकदम वर्ड पॅड सारखं तुम्ही लिहू शकता याच्यात इमेजेस तुम्ही ऍड करू शकता या पद्धतीने प्रॉपरली जसं ऑनलाईन तुम्ही डॉक्युमेंट बघता ना एखादं बघता की नाही मीडियम भरपूर सारे साइट्स आहेत ज्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट बघता तर त्या पद्धतीचं डॉक्युमेंट तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता पण त्याचं एक्सटेन्शन काय असलं पाहिजे डॉट एम डी ठीक आहे तर या पद्धतीने रेपॉझिटरी तुम्हाला क्रिएट करता येईल सॉरी पेज क्रिएट करता येईल ते गिटहब मध्ये पण असू दे किंवा इकडे असू दे कुठे पण एम डी असायला पाहिजे कळलं गुड द गिटहब मध्ये ऑप्शन्स रिपॉझिटरी आता गिटहबचा UI थोडा वेगळा आहे आणि गिटलॅबचा थोडा वेगळा आहे तर ते इथे लेफ्ट हँड साईडला सगळंच भेटून जातं जे जे आपल्याला करायचं आहे ते ओके
लेट्स कन्सिडर करा एखादी रेपॉझिटरी मी ओपन करतोय, जे याच्यानंतर आपण स्टार्ट करणार ते म्हणजे टेराफॉर्म. तर टेराफॉर्म ओपन करतो इथे, आणि लेफ्ट हँड साईडला बघा पिन पण आहे, मेंबर्स कोण कोण आहेत यामध्ये ते बघता येईल, वर्क आयटम्स, मर्ज रिक्वेस्ट, पाइपलाइन्स, ठीक आहे, मोर फीचर्स. आता इथे बघा गिटहब मध्ये गिटहब ऍक्शन सांगितलं मी तुम्हाला, तर इथे डायरेक्टली पाइपलाईन म्हणून नाव आहे. ओके, नेक्स्ट इथे प्रत्येक सेक्शन सेपरेट केलेलं आहे. मॅनेज, मॅनेज मध्ये 3 ऑप्शन आहे. प्लॅन मध्ये आयटम्स, इश्यू बोर्ड, माइलस्टोन्स, विकी, विकी इथे पण अवेलेबल आहे, डॉक्युमेंट वाला सेक्शन, एआय पण इथे अवेलेबल आहे, एजंट्स तुम्ही लावू शकता, कोड्स, कोड्स मध्ये तुम्ही काय करणार, मर्ज रिक्वेस्ट, रेपॉझिटरी, ब्रांचेस, कमिट्स, टॅग्स, तर रेपॉझिटरी रिलेटेड पूर्ण काम इथे करता येईल. बिल्ड्स, बिल्ड मध्ये पाइपलाइन आहे, जॉब्स आहे, हा पाइपलाइनचा ऑप्शन आहे, म्हणजे CI/CD चा ऑप्शन आहे. ओके, देन सिक्युरिटी रिलेटेड, डिप्लॉय रिलेटेड, आता भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत इथे. तर जेव्हा जेव्हा तुम्ही याला यूज करणार थोडं थोडं यूज टू होत चला, बट सध्या एवढं तरी इनफ आहे आय थिंक. ठीक आहे, कळलं का? ओके, सो आय थिंक इथेच आपण आज थांबूया, बाकी उद्या बघू. गिटहब मध्ये एवढं इनफ आहे, तर उद्या आपण एखादा न्यू टूल सुरू करू शकतो. क्लिअर?